मी तुम्हाला पहिले सर्वच माझ्या काठापदराच्या साड्या दाखवते. त्यातली ही ब्लॅक अँड ब्राऊन कलर एवढी सुंदर दिसते ही साडी. जर ह्याचे फोटो माझ्याकडे असतील तर मी नक्कीच स्टॅप करते तुम्हाला. खूप छान आणि खरंच कलरही खूप सुंदर दिसतो. याचा पदर आहे असा ब्लॅक कलरचा आणि मध्येच ग्रे कलर आहे. खूप सुंदर अशी ही साडी आहे माझी. तुम्हाला आवडते का मला नक्की सांगा. मला तर खूप आवडते ही साडी आणि नेसताना एवढी छान आणि एवढी चोखून साडी बसते ना की घालावी अशी वाटते, हवी अशी, म्हणजे नाही का सारखं घातली तरी काही प्रॉब्लेम वाटत नाही. एवढी स्मूथ आणि काठापदराची साडी आणि याची घडी तर बघा एवढी छोटी आणि एवढी मऊ होती ना, खूपच छान. चला तुम्हाला दुसरी दाखवते. ही एक आहे माझी काठापदराची साडी. तिचा एक कलर एवढा सुंदर मोरपंखी आहे. तुम्हाला जास्तीत जास्त माझ्याकडे ना अशा कलरमध्ये साड्या भेटतील, कारण माझ्याकडे जास्त ह्याच कलरच्या साड्या अवेलेबल आहेत. ही बी एवढी सुंदर अशी साडी आहे ना बघा. आणि ह्याचा पदर हा पिंक कलरचा आहे. एवढी छान त्याच्यावरती डिझाईन वगैरे काढलेली आहे ना, फ्लॉवर्स वगैरे. मला ही खूप आवडते ही साडी माझी, म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबत ही शेअर करावी. आणि तुम्हाला माझी साडी कोणती आवडली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला दुसरी माझी साडी दाखवते. हे एक आहे, तो जांभळा कलर येतो त्याचा आणि त्याची काठ आहे अशी ऑरेंज कलरमध्ये आणि त्याचा पदरही असाच ऑरेंज कलरमध्ये येतो. कलरची ही बी कलर खूप सुंदर आणि उठाळून दिसतो. याचा काठ आहे ग्रीन कलरची आणि पदर ही ग्रीन कलरचा आहे, पण खरंच खूप छान साडी दिसते बघा. हे सगळे माझ्या काठापदराच्या साड्या आहेत. तुम्हाला आणखीन दाखवते. ही पण तशातलीच आहे. ही पण साडी खरंच खूप छान दिसते. ही पण साडीचा ना एकदम छोटी म्हणजे घडी होती आणि घातल्यावर एकदम छान आणि स्मूथ साडी बसते. याचा कलर एकदम असा फेंट ग्रीन मध्ये आहे आणि इथं असा आकाशी कलर सारखा एकदम नाही का, आकाशीने मोरपंखी कलर असतो ना त्या कलर सारखा आहे. त्याचा पदरही त्यातलाच आहे बघा. खूप छान दिसते ही पण साडी. ही सगळ्या साड्या मी ऑफलाईन घेतलेल्या आहेत, त्यामुळे यातली एकाची लिंक मी तुम्हाला शेअर नाही करू शकत. त्यात हे बघा, ही एक साडी. ही साडी मी माझ्या पहिल्या संक्रांतीला घेतलेली आहे. माझ्या मिस्टरांनी पहिली संक्रांत घेऊन येताच्या टायमाला ही साडी घेऊन आलेली आहे. ह्या बी साडीचा कलर एवढा सुंदर आणि एवढं भारी वाटतो ना, असं जांभळ्या कलरमध्ये आहे आणि पूर्ण वर्कनं भरलेली साडी आहे. खूप छान दिसते. पदरही याचा असाच आहे पूर्ण वर्कने भरलेला. आणि सगळ्यात भारी सांगायचं म्हणजे ना, ही साडी मी तुळशीबागेतल्या म्हणजे पुण्यातल्याच मुळचंदमधून घेतलेली आहे. आणि ह्याची प्राईस सांगायचं कारण म्हणजे ही साडी कुणाला वाटणारच नाही. ही साडी फक्त आणि फक्त मी 1200 रुपयाला घेतलेली आहे. त्यामुळे मला ही साडीची तुम्हाला प्राईस सांगावीशी वाटली म्हणून मी सांगितली. खूप छान आणि खूपच सुंदर अशी माझी साडी आहे. साडी तुम्हाला पूर्ण दाखवते मी सगळ्या साड्या, म्हणजे तुम्हाला हे दिसते. ही एक साडी, ही माझ्या जेव्हा नंदेने घेतलेली मला साडी आहे. खूप छान आहे ही पण साडी. त्याचा कापड एकदम स्मूथ आणि खूप सुंदर असे साडी आहे. मऊसूत कपडा आहे. आता कॉटन म्हणतात का काय म्हणतात, कापड मला नाही सांगता येणार कोणतं आहे, पण साडी खूप छान आहे. त्याचं कलर कॉम्बिनेशन बी खूप छान आहे. साडी अशी मोरपंखी कलरची आहे आणि त्याचा पदर बघा हे असा आहे पिंक कलरचा आणि त्याची काठ आहे ती ब्ल्यू कलरची आहे. त्याच्यावरचा ब्लाऊज पण असा ब्ल्यू कलरचा आहे. सुंदर दिसते ही पण साडी. हा बघा, हा एक वांगी कलर. ही एक आहे माझ्याकडे काठापदराची साडी. त्याचे फोटो माझ्याकडं असतील, मी तुम्हाला टॅग नक्की करेन. हे फोटो तुम्ही बघू शकता आणि सांगा मला साडी कोणती छान वाटली. सहजच मी साड्या काढल्या होत्या, म्हणलं चला तुमच्यासोबत ही शेअर कराव्या माझ्या साड्या. मी त्याचा पदर खूप सुंदर आणि एकदम लाईट वेट आहे याचा कलर. मला तर खूप आवडती. तुम्हाला आवडली का नाही मला हे नक्की सांगा. त्याच्यानंतरून हा एक, सहसा माझ्या माझ्या साड्यांचे कलर असेच आहेत. ही पण साडी बघा खूप छान दिसतात ही साड्या. ह्याच्यावरती नाही असे सुंदर सुंदर असे स्टोन आहेत, ते एकदम भारी वाटतात आणि हे निघत नाहीत, म्हणजे खूपच छान आणि स्वस्तात मस्त. म्हणजे ही साडी फक्त आणि फक्त मी 700 रुपयाला घेतली. तुम्हाला विश्वासच येणार नाही एवढी स्वस्त साडी मी मुळचंदमधूनच घेतली आहे ही पण साडी. आणि ह्या साडीचा ट्रेंड निघालता आता मागे 1-2 वर्षापूर्वी, तेव्हा घेतलेली चंद्रा साडी. तिचं नाव चंद्रा आहे वाटतं. चंद्रा साडी घेतली आणि त्याचा एक पदर हे बघा असा मोरपंखी आपला सॉरी पिंक कलरचा आहे. त्याची बी डिझाईन पूर्ण नताची आहे. खूप छान वाटते ही पण साडी बघा. तुम्हाला साडीचे कलर आवडत आहेत का नाही मला नक्की सांगा. सहसा माझ्याकडे तुम्हाला अशाच कलरमधल्या भरपूर साड्या
साड्या भेटते. ऑरेंज कलर आणि ही कलर, दोनच कलर माझ्याकडे जास्त अवेलेबल आहे. आणि ही एक पैठणी साडी, हे खूप ट्रेंड चालू होता ह्या पैठणी साडीचा. आणि पैठणी साडी कितीदाही घाला खूप छान वाटते. सुंदर असं त्याचं फॅब्रिक आहे, खूप छान अशी दिसायला बी. त्याच्यावरती बघा डिझाईन अशी मोराची आहे, पूर्ण पदर इथं असं डिझाईन भरलेला आहे. ही साडी मी भरपूर वेळा घातली आहे, जेव्हाही घालते तेव्हा छानच वाटते. कारण हा कलर मला वाटतं माझ्यावर खूपच उठावून दिसतो म्हणून मी घालते. बाकी तुम्हाला माहिती दिसते, आता स्वतःला आवडलं म्हणजे झालं असं आहे माझं. मला आवडतो हा कलर, मी घालते आणि छान वाटतं उठाळून. हा एक कलरचा आहे माझ्याकडून. अजून एक काटा कलरची साडी तुम्हाला दाखवते की नाही. हे बघ, हे एक प्लेन आहे, मी आत्ताच 1-2 वर्षापूर्वी घेतलेले आहे. पण सहसा ही खूपच प्लेन साडी आहे, घातल्यावर छान वाटते पण मला आवडत नाही सहसा, काय माहिती. आणि ही एक आहे माझी काटापदराची साडी, ही खूप छान दिसते साडी एकदम. हिचा कलर हे बघा, हे असं एकदम लाईट ग्रीन आहे, जास्त म्हणजे असं भडक नाही, एकदम ग्रीन आणि येल्लो मिक्समध्ये, लाईट येल्लो आणि ग्रीन आहे. याच्यावरती पूर्ण हे गोल्डनचे फ्लावरनं बनवलेली डिझाईन आहे, एकदम शाही लुक दिल्यासारखं दिसते ही साडी बघा. पूर्ण साडीचं अशीच डिझाईन आहे. मला त्याच्या पदरावरही थोडीशी गोल्डन कलर, थोडा डार्क आहे, हे बघा अशी पदर असा आहे याचा. ही साडी छान वाटते बघा. आज मी तुम्हाला माझ्या पार्टीवेअर साड्या दाखवते. ही आहे त्यातली माझी पार्टीवेअर साडी, खूप छान आणि सुंदर असा या साडीचा कलर आहे मी बघा. आणि त्याच्यावर असे छोटे छोटे डॉट आहेत, म्हणजे असे स्टोन आहेत व्हाईट कलरचे. रात्री जर ही साडी घातली नाही एवढी छान दिसते आणि चमकते दिवसाने. आणि घातल्यावर ही साडी अशी दिसायला एवढी फुगीर आणि ही वाटते, पण घातल्यावर एवढी सुंदर आणि चोपून बसते ना ही साडी, खूपच छान वाटते. मी ह्याचा फोटो तुम्हाला टॅग करते, खूप म्हणजे खूप छान बसते ही साडी. माझ्याकडे आहे याचा फोटो, त्यातले त्यात तुम्हाला दाखवते. ही एक साडी, ही बघा, ही एक साडी असा ग्रीन कलर आहे, पूर्ण असं म्हणजे मोराची डिझाईन आहे. आणि अशावरती अशी गोल्डन कलरचे दोऱ्याचं एम्ब्रॉयडिंग केलेली डिझाईन आहे, ती बी खूप छान दिसते डिझाईन. ही साडी माझ्या ढवाळ जेवणमधली आहे, जेव्हा माझा 7वा महिना होता पारच्या वेळेस तेव्हा घेतलेली आहे माझ्या मम्मीने ही साडी. मला जवळून दाखवते मी. ही बी साडी खूप छान दिसते आणि याचाही फोटो माझ्याकडे आहे, मी याचाही फोटो तुम्हाला टॅग करते. खूप छान वाटते पण साडी, पूर्ण साडीला डिझाईन सेम तशीच आहे. एकदम भारी, घातल्यावरही एकदम लुक वगैरे छान येतो, एकदम मेकअप वगैरे केल्यानं खूप सुंदर असं वाटते ही साडी. त्याच्यानंतरची मी तुम्हाला दुसरी माझी साडी दाखवते. ही एक साडी आहे माझी येल्लो कलरची. ही साडी खूप छान दिसते, म्हणजे खूप दिसा एकदम प्लेन आणि साधी साडी आहे, काही जास्त वर्क वगैरे नाही याच्यावरती, फक्त याच्या बॉर्डरला असा वर्क आहे, बाकी पूर्ण येल्लो आहे. आणि अर्धी साडी येल्लो आणि अर्धी साडी अशी ब्लॅक अँड व्हाईट आहे, त्याच्यावरती ब्लॅक कलरचे असे पत्ते आहेत, जे पत्त्याची डिझाईन आहे. आणि पूर्ण व्हाईट कलरची साडी आहे, अर्धी व्हाईट आणि अर्धी येल्लो, आणि त्याच्यावरती पिंक कलरची अशी बॉर्डर आहे. ही पण साडी खूप छान वाटते घातल्यावर. नंतर ही एक ग्रीन कलरची साडी, ही पण साडी एकदम भारी वाटते. ही असं म्हणजे एकदम छोटी असं म्हणजे घडी बी मार एकदम छोटी आणि जिथल्या तिथं चोपून चापून बसती. आणि एकदम सिंपल, म्हणजे सिंपलमध्ये आहे पण घातल्यावर एकदम भारी वाटतं. छोटे मोठे इथल्या इथं जायचं असेल कुठेतरी किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रम असेल तरी आपण साडी घालू शकतो, भारी वाटते. याची पण डिझाईन वगैरे अशी मस्त आहे. वरती व्हाईट कलरचे अशी फुलं आहेत त्याच्यावरती, मला वाटते तुम्हाला जास्त दिसत नाही आहे काही की, त्यामुळे आत्ता दिसते का बघा. हे असे व्हाईट कलरचे फुलं आहेत त्यावरती, खूप छान ही साडी पण दिसती. ही पार्टीवेअर साडीमध्येच मोडती ही पण साडी. आणि ही एकच मिनिट, सगळ्या साड्या काढल्या ना मी, त्याचा गोंधळ खूप झालेला आहे आज. ही एक साडी बघा, फुल वर्क भरलेली साडी, पूर्ण वर्क साड्यांचं, पूर्ण म्हणजे पूर्ण हे असे स्टोन आहे त्याच्यावरती, पूर्ण रात्रीच्या. ही साडी माझ्या लग्नातली साडी आहे, माझा शालू आहे, मला असंच घेतला होता शालू, मला खूप आवडती. पण ही साडी मी कधीच घालू शकत नाही, कारण इतकी जड ही साडी आहे ना, खूप जड साडी. याला उचलायचं म्हणलं की नको असं, म्हणजे 2 मिनटासाठी हे त्याला आवरायचं म्हणलं की जीवावर येतं. आणि घालायलाही खूप अवघड वाटते मला ही साडी, कारण खूपच जड साडी आहे, खूपच जड. हे बघा, पूर्ण याचे पूर्ण वरून खालीपर्यंत त्याला अशी डिझाईन भरलेली आहे, पूर्ण पदर त्याचा पूर्ण लकलक झालेला आहे.
त्यामुळे ही साडी तर मला नको वाटते, पण घातल्यावर एकदम छान वाटते ना, नवीन नवरीसारखीच. जेव्हाही मी घालते तेव्हा नवीन नवरीच वाटते, असं वाटतं. चला तर तुम्हाला दुसरी दाखवते माझी साडी. ही आहे माझ्या साखरपुड्याची साडी. वाव, कलरच किती भारी दिसतो ना या साडीचा. मला तर खूपच आवडतो या साडीचा कलर, याचं कॉम्बिनेशन. एकदम खाली एकदम डार्क पिंक आहे आणि वर फेंट पिंक आहे. मस्त वाटतं याचं कलर कॉम्बिनेशन. ही माझ्या साखरपुड्याची साडी आहे बघा. साखरपुड्याच्या वेळेची ही साडी आहे माझी. खूप भारी वाटते ही पण साडी. ही बघा, ऑरेंज कलरची. पूर्ण खड्यानं भरलेली ही पण साडी आहे. सहसा मी पार्टीवेअर साड्या घेते, असेच घेते. आणि हे बघा, ही एक साडी मोरपंखी कलर आहे. पूर्ण ही पण साडी अशी वर्कनं भरलेली आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण वर्कनं भरलेली आहे. याची बी पूर्ण ही बॉर्डर वगैरे बघा, पूर्ण असे एकदम एम्ब्रॉयडिंग भरलेली आहे. दिसायला बी किती छान दिसते, एकदम भारी वाटते. पूर्णाच्यावरती ही दोरा वर्क आहे, व्हाईट कलरचे स्टोन आहेत. त्याचा पदरही पूर्ण असाच आहे बघा. पूर्ण भरलेली साडी, घालायल्यावर बी खूप छान वाटते. मोरपंखी कलरची साडी. आणि तुम्हाला मी काल दाखवली होती माझ्या काटा पदराच्या साड्या, त्यातली एक आहे ती राहिली होती खाली. त्यामुळे ही बी साडी बघा एकदम प्लेन आहे, पण दिसायला एकदम भारी वाटते. आणि ह्याचा कलर ना असा म्हणजे पिंकमध्येच मोडतो थोडा थोडा, ऑरेंज पिंक असं म्हणजे आबोली कलर त्यातली आहे. हां, हे एक साडी, ही साडी असं घागऱ्याची टाईपच्या साडी आहे. घागरा बी करू शकतो या साडीचा आपण, आणि साडीत म्हणून बी घालू शकतो. ही साडी रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे. त्याचा ना असं काठ ब्ल्यू कलरचा आहे, वेलवेटचा काठ आहे. खूप छान दिसते ही पण साडी घातल्यावर. असं दाखवते तुम्हाला, छान वाटते ही पण साडी. आणि ह्यात ही एक बघा, नेटची साडी आहे. पूर्ण नेटनं भरलेली ही साडी. खूप छान वाटते ही पण साडी. एकदम भारी फिलिंग्स येते ही साडी घातल्यावर. बघा, मी तुम्हाला घालून दाखवते. एकदम भारी वाटते ही पण साडी घालायला. पूर्ण ही पण अशी नेट असं म्हणजे पेपर नेट सारखी साडी आहे ही. तुम्हाला पूर्ण, आणि ह्याच्यावरती असून एकदम असं दोऱ्यानं वर्क केलेली आहे बघा. खूप साड्या म्हणजे खूप साड्या झालेल्या आहेत. तुम्हाला अजून एक दाखवते साडी. ही ग्रीन कलरची आहे बघा. ही पण साडी अशीच आहे. त्याच्या म्हणजे व्हाईट कलरची अशी म्हणजे सुंदर असे हे केलेलं आहे कलेक्शन. व्हाईट म्हणजे म्हणायचं नाही, असं गोल्डनमध्ये नसतं ना, क्रीम कलर त्याच टाईपचा आहे. आणि वरती अशी एकदम डिझाईन आहे. हा पदराचा भाग आहे. पूर्ण साडी अशीच प्लेन आहे, पोपटी कलरची. पूर्ण प्लेन साडी वरती भरून. हे बघा, पूर्ण अशा कलरची साडी आहे. त्याची काठ तेवढी अशी आहे. अजून तुम्हाला एक दाखवते साडी मी माझी नेटची. ही एक साडी नेटची साडी आहे. याचं बी असं म्हणजे फॅब्रिक खूप छान वाटते पण साडी घातल्यावर. मला दाखवते. पूर्ण म्हणजे असं एकदम फिलिंग्स नाही, एकदम शाही फिलिंग्स येतो. खूप सुंदर अशी वाटते साडी घातल्यावर. एकदम भारी बॉर्डर वगैरे एकदम मस्त. तर तुम्हाला माझ्या एवढ्या सगळ्या साड्यांपेक्षा कोणती साडी आवडली मला नक्की सांगा. अजून भरपूर साड्या आहेत, पण मी काही आता दाखवू शकत नाही. खूप सारा पसाराही झालेला आहे. मला जेवढ्या मेन दाखवायच्या होत्या मी तेवढ्या सगळ्या दाखवल्या. तर तुम्हाला माझ्या आजच्या साड्या कशा वाटल्या आणि माझ्या साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि पुढे तुम्हाला माझा कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल आणि एवढ्यापैकी कोणती तुम्हाला साडी आवडली मला नक्की सांगा. चला तर